तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। रूपा मावशी माझ्या शाळेची तयारी करते, म्हणजे हे लोक मला शाळेत पाठवणार? पण मला शाळेत नाही जायचंय. शाळेचं नाव काढल्यावर मला खूप भीती वाटते. हे त्यांना कळत का नाही? अरे वा, हा स्कूलचा ड्रेस आहे ना? हो. मग आज शाळेत कोण जाणार आहे? तू जाणार आहेस की कमला आजी जाणार आहे? आता काही बडबडू नकोस. तुझा ड्रेस आहे म्हटल्यावर तूच जाणार ना शाळेत. पण मला नाही जायचंय स्कूल मध्ये. कमाल आहे तुझी. या आधी तर स्कूल मध्ये जायची तुला नेहमी घाई असायची ना, मग आज काय झालंय? पण आज नको ना, माझा मूड नाहीये. तुला तर असं बोलून अजिबात चालणार नाहीये. उलट ती तुझ्या आईची स्कूल असल्यामुळे तुला सगळ्यात आधी जायला हवं. नाहीतर सगळी लोक तुझ्या आईला काय म्हणतील याचा तरी विचार कर. पण मी काय म्हणते रूपा मावशी? तू आता काहीच बोलू नकोस. ऐक ना. या बाबतीत मी तुझं कोणतंच कारण ऐकून घेणार नाहीये. तू घरी आल्यापासून सतत काही ना काही घडत होतं. त्यावेळी तुझं शाळेत न जाणं समजण्यासारखं होतं, पण आता नाहीये. आता तुला शाळेत जावंच लागणार आहे. आजी प्लीज. रूपा मावशी बरोबर बोलतीये, तुला आता शाळेत जावंच लागेल. ठीक आहे, पण आता तुम्ही सतत शाळेचं बोलू नका ना. आईने जर हे ऐकलं तर ती इथे येऊन बोलेल, हे काय बेटा, तू अजून तयार नाही झालीस? तू आमची गुड गर्ल आहेस ना? चल पटकन आवर. अरे काय आहे बेटा, तू अजून तयार नाही झालीस? गुडगलस ना तू. चल पटकन तयार हो आता. हसायला काय झालं? माझी नक्कल केली आहे का कोणीतरी इथे? पण आई, तुला कसं कळलं ग? कारण मी तुझी आई आहे, कळलं? चल पटकन आवर. चल चल. आई एक मिनिट. आता काय झालं? शाळेत जाणं म्हणजे फक्त युनिफॉर्म घालून आणि स्कूल बॅग घेऊन चालत नाही. इतरही काही गोष्टींची तयारी करायची असते. आलेच मी. ही असं आजीबाई सारखं का बोलली? मी कुठं असं बोलते? कमला काय अशी करून काय उभी आहेस? तुला माहितीये का केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय ते? ये ना लवकर. जाऊ दे. आदिती, तू मला प्रॉमिस दिलं होतंस ना, जेव्हा पण मी अडचणीत येणार तेव्हा तू मला मदत करणार म्हणून. मग आता का येत नाहीयेस? प्लीज प्लीज आदिती. बोल शक्ती, मला का बोलवलंस? तुला माहितीये मी का बोलवलंय ते, तरी पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. जोवर तू खरं काही सांगत नाहीस तोवर मी काहीच करू शकत नाही. तसा नियमच आहे ना. चल सांग पटकन. तुला माहितीये मला सगळे जबरदस्तीने शाळेत पाठवतात. मग चांगलंच आहे ना, तू पण त्यांच्यासारखं बोलू नकोस ना. इकडे मी कधी शाळेत गेली नाहीये, मला लिहिता असता येत नाही. मग त्या ती शाळा आईची आहे आणि आईच्या शाळेत शिकून मला काहीच येत नाही हे जर लोकांना कळलं तर ते माझ्या हसणार नाही का? त्यात मी आदिती नसून शक्ती आहे हे लोकांना सहज कळणार ना.
आता मी काहीच करणार नाही. माझा प्रॉब्लेम मी तुला सांगितलाय. आता जे काही करायचंय ते तुला करायचंय. काळजी नको करूस ग. माझ्याकडे असलेलं 2री पर्यंतचं शिक्षण मी आधीच तुला देईन. आणि एवढंच नाही, माझ्याकडे असलेल्या दैवी शक्तीने मी माझी मेमरी तुझ्यात फिट करेल. मग प्रश्नच मिटला. खरंच असं होऊ शकतं. मी म्हणते ना, तुझा आदित्यवर विश्वास आहे ना, मग तर आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आणि मी पण एवढा अभ्यास करणार की कधीच नापास होणार नाही. मला तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं. थँक्स अदिती. इट्स ऑल राईट. बाय बाय. ये आता एकदम वा. अगं बाई, ए, हळू. अगं 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 आली शाळेतून? हो. मला तुझीच काळजी वाटत होती. का? माझी का वाट पाहत होतीस? अगं आज शाळेत जाताना तुझा चेहरा किती रडवेला झाला होता. मला तर वाटत होतं शाळेतून येताना परत काहीतरी गोंधळ करून येशील तू. म्हणूनच तुझ्यासाठी ज्यूस बनवून ठेवला होता. पण इथं तर अगदी उलटच झालं. तू तर अगदी नाचत नाचतच आलीस बघ. तुझ्यासारखंच मलाही टेन्शन आलं होतं. म्हटले इतके दिवस शाळेत गेले नाहीये, मागचं सगळं विसरून गेलेली असणार आहे. पण कमलाई भलतंच ऐकायला मिळालं. अगं बाई, काय ऐकायला मिळालं? हेच की सगळं लक्षात होतं तिच्या. आणि नवीन शिकवलेले पटकन लक्षात आलं. आणि स्कूलच्या टीचर तर काय म्हणाले माहितीये, यावर्षी हीच पहिली येणार आहे म्हणून. बाई ग, आज तर हिची दृष्ट काढावी असं सगळं ऐकायला मिळतंय. पण मला एक कळत नाहीये, एका दिवसात तुला हे सगळं कसं काय समजलं? आदित्यची कृपा. आदिशक्ती. आदिशक्तीची कृपा. मी पटकन चेंज करून आले. आदिती, आदिती. सॉरी. किती वेळा सांगितलं, तू